राज्याचा अर्थसंकल्प आत्ताच सादर करण्यात आला आणि त्यामध्ये सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्राची महसुली तूट ही 20,000 कोटीवरून वाढून 45,892 कोटी रुपये दाखवलेली आहे। मागच्या वर्षी 20,000 कोटीची तूट दाखवलेली ती 26,536 कोटी रुपयावर सुधारित अंदाजाने पोचली। म्हणजे ही 45,892 कोटीची तूट ही कदाचित 60,000 कोटी रुपयापर्यंत देखील जाईल। राजकोषीय तूट देखील तशीच वाढली आहे। 1,10,000 कोटीवरून आज ती 1,36,000 कोटीवर गेली आहे। मागच्या वर्षी 1,10,000 कोटीचा अंदाज सुधारित अंदाज 1,32,000 कोटीवर गेला। तसं 1,36,234 कोटीची जी राजकोषीय तूट आहे, मला खात्री आहे की त्याच पद्धतीनं हा 1.5 लाख कोटी रुपयापर्यंत आकडा गेल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून चिंतेची बाब ही आहे की आपलं अधिक्याचं बजेट करण्याची परंपरा महाराष्ट्रात या सरकारने गेल्या काही काळात तोडलेली आहे आणि त्याचा फटका महाराष्ट्रातल्या सर्वांनाच आणि विशेषतः आदिवासी आणि सामाजिक न्याय पददलितांच्या योजनांच्यावर केला जातो। सरकारने ज्या योजना जाहीर केल्या त्या 7 हेवन सारख्या आहेत। म्हणजे जे विमानातनं फिरणार आहेत, जे गाडीतनं फिरणार आहेत, त्यांच्यासाठी भरपूर टनेल आणि पुलांची निर्मिती करण्याच्या घोषणा आहेत। पण जो सामान्य माणूस उदाहरणार्थ साध्या रेल्वेने फिरणार आहे, मुंबईतल्या रेल्वेने प्रवास करणार असो किंवा एसटी बसने प्रवास करणार असो, या राज्यातला जो सर्वसामान्य गरीब माणूस आहे, मध्यमवर्गीय माणूस आहे, जो या महाराष्ट्रात 95% आहे, त्याच्यासाठी या योजनेकडे, या बजेटमध्ये त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात लोकप्रिय योजना ही शिवभोजन योजना। त्या शिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख केला नाही। शिवभोजन योजना बंद करण्याचा दृष्टिकोन सरकारचा दिसतोय अशी आमची शंका आहे। त्याचबरोबर आनंदाचा शिधा याच्यावरही कुठेही भर यावेळी देण्यात आला नाही, कारण आता निवडणुका नाही आहेत, त्यामुळे यांची गरज फारशी राहिलेली नाही। खरं म्हणजे आज निवडणुकीच्या वेळेस जेवढ्या घोषणा झाल्या त्याची कुठल्याही घोषणेची पूर्तता आजच्या बजेटमध्ये आम्हाला दिसली नाही। लाडकी बहीण योजनेचं अनुदान 1,500चं 2,100 होणार होतं, आम्ही अपेक्षा करत होतो, पण तेही दिसत नाही। 25 लाख युवकांना रोजगार देणार असं आश्वासन निवडणुकीच्या आधी देण्यात आलेलं होतं, पण आजच्या भाषणात 90,000 रोजगार यावर्षी निर्मित करू असं सांगितलेलं आहे। म्हणजे पुढच्या 5 वर्षात 25 लाख कसे रोजगार निर्मिती होणार याच्याबद्दल सरकार काही बोलायला तयार नाही। केंद्र सरकारने सामान्य माणसाला ज्या पद्धतीने आधार देण्याचा करण्याचा प्रयत्न केला, राज्य सरकारने तोही आधार काढून घेतलेला दिसतोय। 4 चाकीवर कर वाढवून मुद्रांक शुल्कातही वाढ केलेली आहे, ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला त्याचा फटका बसणार आहे। प्रत्येकाला स्वतःसाठी घर पाहिजे असतं, पण मुद्रांक शुल्क मध्ये वाढ करून त्या मुद्रांक शुल्क त्याच्याकडून त्याच्या खिशातनं सामान्य माणसाच्या जास्त पैसे घेण्याचा प्रयत्न सरकार करतंय। महागाईच्या बद्दल सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही आणि लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटीची तरतूद करण्यात आली असं सांगण्यात आलं। मागच्या वर्षी 33,000 कोटी रुपये खर्च झाले। आता या वर्षी म्हणजे मागचं संपूर्ण वर्ष नाही, बजेट झाल्यानंतरचं वर्ष, म्हणजे पहिले 3 महिन्याचे नाही, त्यामुळं यावर्षी 36,000 कोटीची तरतूद ही कदाचित कमी पडेल आणि त्यामुळं यासाठी अजून अर्थसंकल्पातले आकडे पूर्णपणाने आम्हाला पाहायचे आहेत। पण सरकारने ज्या घोषणा केल्या त्या घोषणा फक्त पंचतारांकित व्यवस्था ज्यांना अपेक्षित आहे त्यांच्यासाठी आहेत।
सामान्य माणसांच्या गरजांसाठी यासाठी काही नाही. आम्हाला अपेक्षा होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरकार जाहीर करेल, पण सरकार ही कर्जमाफी आज जाहीर करू शकलेलं नाही. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये असमतोल तयार झालेला आहे. आपण बऱ्याच कष्टाने अधिक्याचा अर्थसंकल्प मांडायची परंपरा मागच्या दशकात ठेवलेली होती, पण आता ती मोडीत काढून जवळपास 45,000 कोटीपेक्षा जास्त महसुली तूट दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक योजनांना जाहीर केलेल्या फारसे पैसे मिळतील असं मला वाटत नाही. सगळ्या तपशील भाषणाचा बघितला तर अनेक अशा गोष्टी आहेत की आम्ही या गोष्टी करू, त्या गोष्टी करू, आणि त्यामुळं शेतकऱ्यांना खरं म्हणजे फारसं काही याच्या हातात लागलेलं नाही, महिलांच्या हातात फारसं काही लागलेलं नाही. आणि त्यामुळं शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान योजनेची 3,000 रुपये वाढवण्याची घोषणा आहे, तीही याच्यात कुठे आम्हाला दिसत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी ही घोषणा केलेली त्याचे आकडे काही कुठं दिसत नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, विजेचे दर कमी करू असे सांगितले, त्यासाठीही काही ठोस उपाययोजना दिसत नाहीत. आणि त्यामुळं आश्वासनाचा हा अर्थसंकल्प आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लाडक्या बहिणीच्या अनुषंगाने महत्वाचं आहे. प्रत्येक निवडणुकीत अजित पवार सातत्याने म्हणायचे की 1100 रुपयाचे 1,200 रुपये होणार आहेत, सर्व स्कीमी महत्वाची, मात्र ते झालंच नाही. ते बोललो मी काही. एकंदरीत त्यांनी रेकॉर्ड मोडलाय आज अजित पवारांनी. एक शेवटचा प्रश्न. 50पेक्षा जास्त तुमचा रेकॉर्ड मोडलाय, तुम्ही 10 केलाय, त्यांनी आज 11 सादर केलेला आहे. तोडीस तोड झालंय असं वाटतं का? नाही, आता परिस्थिती त्या वेळची वेगळी असते, परिस्थितीप्रमाणे अर्थसंकल्प असतो. आता राजकीय कंपल्शन्स विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी असल्यामुळं खिशात नसणारे 2 लाख कोटी रुपयाच्या योजना सरकारने जाहीर केल्या. आता 25,000 कोटीची तूट, याचा अर्थ मी असा काढतो की या योजना ज्या 2 लाख कोटी रुपये अतिरिक्त जाहीर केलेले होते मागच्या अनेक पुरवणी मागण्यात, ते खर्च फारसे झालेले नाहीत. आता कसा बसा तो खर्च 25,000 कोटीच्या तुटीवर आलेला आहे. म्हणजे घोषणा प्रचंड मोठ्या आहेत. आमदारांनी मागण्या केलेल्या, आमदारांनी नारळ फोडलेले, आमदारांनी उद्घाटन केलेले अनेक उपक्रम हे कदाचित त्याला पूर्ण पैसे न मिळाल्यामुळे थांबणार आहेत. पण तो तपशील आता बजेट वाचल्यावरच कळेल, त्यावर जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. मी सलग 10 वर्ष अर्थसंकल्प मांडला आणि अजितदादांनी 11वा मांडला. मध्ये थोडा वेळ आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांना मांडता आला नाही, पण मी त्यांचं अभिनंदन करतो की 11 अर्थसंकल्प त्यांनी मांडले. आणि आता 5 वर्ष तर त्यांचंच सरकार राहील असं दिसतंय. त्यामुळे 11 अधिक 4 15 होतील. याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली. जुलै ते मार्च मध्ये 33,000 कोटी रुपये खर्च झाले. याचा अर्थ 36,000 कोटी रुपये ठेवल्यामुळे आम्हा भगिनी म्हणजे आपल्या भगिनींची संख्या कमी होणार आणि त्यांची तरतुदी कमी होणार हे याच्यावरनं स्पष्ट होतं. स्पष्ट आहे की लाडक्या बहीण योजनेला कात्री लावण्यात येणार आहे. सुरुवातीला जे भाषण झालं त्याच्यामध्ये इतके टनेल, इतके रस्ते आणणार, इथनं तिथे नेणार, करणार, असं करणार, देणार. अरे पण हे सगळेच करण्यासाठी आणणार कुठून? आणण्याच्या कुठल्याच वाटा दिसत नाहीत, फक्त रस्ते दिसत आहेत. पण ते येणार कुठनं, जाणार कुठे आणि त्यासाठी येणारे पैसे येणार कुठून हे सांगायला कोणीही तयार नाही. एक साधी म्हण आहे आपल्या मराठीमध्ये की फाटलेल्या संसाराला 17 ठिगळं. हे ठिगळं लावण्याचं काम केलेलं आहे अर्थमंत्र्यांनी. ते फार काही यशस्वी होईल असं वाटत नाही. आणि मध्येच त्यांनी जोरात घोषणा दिली, छत्रपती संभाजी महाराज की जय. मला अजितदादांना विचारायचं आहे, दादा, संभाजी महाराजांवरती निघणारी 30 नाटकं, 60 कादंबऱ्या, या कादंबऱ्या आणि नाटकं कोणाकडनं तरी वाचून घ्या आणि आपण खरंच संभाजी महाराजांचे निस्सीम भक्त असाल, जसे आम्ही आहोत. जेव्हा राम गणेश गडकरींचा पुतळा पाडण्यात आला त्याचं खुलं समर्थन आम्ही केलं होतं. कारण राम गणेश गडकरी यांच्या साहित्यामध्ये कायम छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान झाला. सतमात छत्रपती संभाजी महाराजांना इथल्या एका साहित्यिकांच्या वर्दळीने नको ते लिहिलं त्यांच्याबद्दल. आमची इच्छा एवढीच आहे की आपण जेव्हा इतक्या जोराने घोषणा दिल्या तेव्हा आपल्या हृदयामध्ये कुठेतरी संभाजी महाराजांनी स्थान मिळवलेलं आहे.
त्यांचं बदनामी करणारं साहित्य महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातनं मी बाद करतोय अशी घोषणा आपण जेव्हा या आपल्या अर्थसंकल्पाला उत्तर द्याल त्याच्यात कराल आणि याचा पाठपुरावा करून याला समर्थन द्याल अशी अपेक्षा करूया. नुसतं संभाजी महाराज की जय म्हणून होणार नाही, त्यांची बदनामी करणाऱ्यांना पण फटके दिले पाहिजेत. हे फटके शाब्दिक रूपात आपण द्याल अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे. जयंत पाटील सरने कहा की पिछले केल्या त्याच्यामध्ये मल्हार .com नावाचा त्यांनी उल्लेख केलाय. महाराष्ट्रभरात आता 100% हिंदूंची मटण दुकान आम्ही स्थापन करतोय आणि कुठेही बेसिकचं मटण मिळणार नाही. आता हिंदूंच्या दुकानात जाऊन मटण घ्या असं त्यांनी आव्हान केलं. हा बालिशपणा आहे, हा निव्वळ बालिशपणा आहे. त्याच्यावरती न बोललेलं बरं, पण नाही त्या गोष्टींमध्ये वाद घालण्यात काय अर्थ नाही. जयंत पाटिल साहब ने कहा कि पिछले साल आधे साल के लिए ही 36,000 करोड़ की तरतूद थी लाडकी बहन योजना के लिए. इस बार ऐसा लग रहा है पूरे साल के लिए 33,000 करोड़ है. आधे साल नहीं, 3 महीने का. तो इस बार व्हाट इज योर रीडिंग इनटू द No, the reading is very clear as per the allocation. You can clearly get a feel that they are going to cut short all the Ladkya Bahins. All our darling sisters will have to face the economical cut. Sir, besides that, even the farm loan waiver was a major point for them. They did not discuss on it. So they have forgotten farmers, they have forgotten all that they have announced in the prior to election. They have forgotten. They think that public memory is short. Elections have gone. We have won the elections. Now let's see after 5 years.